काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे दिल्लीमध्ये दाखल झाल्यानं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा वेग आलेला आहे आणि त्याआधी राणेंनी मंगळवारी भाजप नेत्यांशी चर्चा केली आहे। तसंच केंद्रात काम करण्याची इच्छा दर्शवल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। याआधी राणे हे प्रत्येक पक्षाला हवे असणारे व्यक्तिमत्व असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी माध्यमांना दिली होती। त्यामुळे राणे कमळ हाती घेणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। मात्र माझ्या पक्षांतराच्या बातम्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच पेरल्या जात आहेत असा आरोप मागच्या आठवड्यातच राणेंनी केला होता आणि यासोबतच कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचंही राणेंनी सांगितलेलं होतं। मात्र भूकंप सांगून येत नाही, तो अचानक होतो अशी सूचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली होती। सोमवारी राणे अचानक दिल्लीला रवाना झाल्यानं पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। राणेंनी नक्की भूकंपाबाबत काय विधान केलं होतं आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली होती, ऐकूयात। नाही, त्यांनी मला विचारलं वादळ, मला वादळ बिदळ काय ते शमतं लगेच, भूकंप घडला काय बरेच दिवस टिकतं ना आणि त्याचा परिसर मोठा असतो, म्हणून करायचं तर मोठं, पण करायचं नाही, योग्य वेळी करू असं म्हणालो। ते शिवसेनेमध्ये जाणार अशी पण चर्चा आहे। नारायण राणेंचं एक वैशिष्ट्य आहे की ते शिवसेनेमध्ये जाणार अशी पण चर्चा चालते, ते BJPमध्ये जाणार अशी चर्चा चालते, ते काँग्रेसमधून कधीच जाणार नाही अशी चर्चा चालते। अशी व्यक्तिमत्व फार कमी असतात। नारायण राणेंचं असं व्यक्तिमत्व आहे की जे सगळ्यांनाच हवं असं वाटतं। भाजपमध्ये आलं तर स्वागत। नाही, आता असं आहे की प्रकाश अण्णा आवाडे, नारायण राणे अशा सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलून निर्णय करावा लागतो। याचा अर्थ नकारात्मक निर्णय असतो असं नाही, परंतु बोलून निर्णय करावा लागतो। आमचे सगळे नेते जे आहेत, प्रामुख्याने आमचे रावसाहेब दानवे राज्याचे अध्यक्ष, हे कोकणातल्या कार्यकर्त्यांशी बोलतील।